हॅलो स्टुडंट्स, स्वागत आहे तुमचं विक्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण 11th स्टँडर्डचा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट हा सब्जेक्ट शिकत आहोत. आजचा कन्सेप्ट आहे पार्टनरशिप फर्म आणि आपल्याला पार्टनरशिप फर्मचे मेरिट्स आणि डीमेरिट्स या व्हिडिओमध्ये शिकायचे आहेत. तर मेरिट्स म्हणजेच ॲडव्हान्टेजेस आपण बघूया पार्टनरशिप फर्मचे काय आहेत. फर्स्ट ॲडव्हान्टेज, इझी फॉर्मेशन. सो पार्टनरशिप फॉर्म करणं इझी आहे. पार्टनरशिप फर्म सुरू करणं इझी आहे असं या पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे. इट्स व्हेरी इझी टू फॉर्म पार्टनरशिप बिझनेस. ओनली 2 persons आर रिक्वायर्ड टू फॉर्म पार्टनरशिप बिझनेस. फक्त कमीत कमी 2 मेंबर्स किंवा 2 पार्टनर्स गरजेचे आहेत पार्टनरशिप फर्म चालू करण्यासाठी. पार्टनर्स कॅन साईन द ॲग्रीमेंट अँड गेट द फर्म रजिस्टर. पार्टनर्स ॲग्रीमेंट साईन करतात आणि मग फर्म रजिस्टर करतात. सो इवन प्रोसिजर फॉर रजिस्ट्रेशन इज व्हेरी सिम्पल अँड क्विक. रजिस्ट्रेशन करायचं झालं तरी तिथली प्रोसेससुद्धा सिम्पल आणि क्विक आहे. म्हणून पहिलं मेरिट बनतं पार्टनरशिप फर्मचं इझी फॉर्मेशन. सेकंड पॉईंट आहे कॅपिटल. तर कॅपिटल हा सेकंड मेरिट पॉईंट ठरतो. पार्टनरशिप बिझनेस हॅज मोअर कॅपिटल ॲज कम्पेअर टू सोल ट्रेडिंग कन्सर्न. तर पार्टनरशिप फर्मपेक्षा छोटा बिझनेस फॉर्म आहे सोल ट्रेडिंग कन्सर्न, जिथे फक्त बिझनेसचा एकमेव मालक असतो, सिंगल पर्सन. आणि त्याच्यापेक्षा इथे पार्टनरशिप फर्ममध्ये थोडं जास्त कॅपिटल जमा करता येतं. म्हणजे हे मेरिट ठरतं जर आपण कम्पेअर केलं सोल ट्रेडिंग कन्सर्नशी. ॲज पार्टनरशिप बिझनेस हॅज मोअर नंबर ऑफ पार्टनर्स, दे कॅन कलेक्ट मोअर कॅपिटल. पार्टनरशिप फर्म म्हटल्यावर तिथे 2 पेक्षा जास्त पार्टनर्स असणार आहेत, त्यामुळे त्यांनी कलेक्ट केलेलं कॅपिटल जास्तच असणार आहे. The capital contribution ratio of all partner is mentioned in the agreement. कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट किती केलेलं आहे, त्यांचा रेशो काय आहे, हा रेशो पार्टनरशिप ॲग्रीमेंटमध्ये मेन्शन केलेला असतो. तर हा सेकंड मेरिट आहे कॅपिटल. थर्ड मेरिट आहे बिझनेस सिक्रेसी. म्हणजे बिझनेस सिक्रेसी म्हणजे बिझनेसमध्ये जे काही महत्त्वाचे आपण ॲक्टिव्हिटी करणार आहोत त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्टींची गुप्तता राखणं गरजेचं असतं. सो पार्टनरशिप फर्म एन्जॉय सिक्रेसी ॲज फर्म्स आर नॉट सब्जेक्ट टू पब्लिश बुक्स ऑफ अकाउंट्स ॲन्युअली. आता पार्टनरशिप फर्म स्वतःचे बुक्स ऑफ अकाउंट्स जे आहेत, डिटेल्स जे आहेत, स्टेटमेंट्स असतील, हे पब्लिश नाही करत. ड्यू टू दिस कम्पिटिटर्स कॅनॉट इझिली कम टू नो अबाउट सिक्रेट्स अँड कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन ऑफ द पार्टनरशिप फर्म. म्हणजेच जे कम्पिटिटर्स आहेत त्यांना बिझनेसबद्दल काहीही जी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे, कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन आहे, ती त्यांना मिळू शकत नाही. म्हणजेच बिझनेसमध्ये सिक्रेसी आहे, इम्पॉर्टंट गोष्टींची गुप्तता राखली जाते असं म्हटलेलं आहे. फोर्थ पॉईंट आहे कंटिन्यूड एक्झिस्टन्स. पार्टनरशिप कॅन हॅव कंटिन्यूड एक्झिस्टन्स. म्हणजे पार्टनरशिप ही कंटिन्यू चालू राहू शकते इवन आफ्टर द डेथ, इन्सॉल्वन्सी और इन्सॅनिटी ऑफ वन ऑफ इट्स पार्टनर. म्हणजे समजा एखादा पार्टनर वेडा झाला किंवा डेथ झाली त्याची, किंवा तो दिवाळखोर ठरला, कर्जबाजारी झाला, तर अशा वेळेससुद्धा पार्टनरशिप फर्म कंटिन्यू राहू शकते. अदर रिमेनिंग पार्टनर्स जे आहेत त्याप्रमाणे ती प्रोव्हिजन्स कंप्लीट करून ती पार्टनरशिप फर्म पुढे चालू ठेवू शकतात. ओके, तर हा चौथा पॉईंट झाला. पॉईंट नंबर 5, फ्लेक्झिबिलिटी ऑफ ऑपरेशन्स. देर इज मोअर फ्लेक्झिबिलिटी इन पार्टनरशिप बिझनेस. पार्टनरशिप बिझनेस म्हटलं की जे काही ॲक्टिव्हिटी आहेत त्याच्यामध्ये, ऑपरेशन्स आहेत त्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी जास्त येते. पार्टनर्स मे एक्सपांड और डायव्हर्सिफाय बिझनेस ॲक्टिव्हिटीज ॲज अँड वेन रिक्वायर्ड. पार्टनर्स जेव्हा हवं तेव्हा ॲक्टिव्हिटीज वाढवू शकतात, डायव्हर्सिफाय करू शकतात. सो हे फ्लेक्झिबिलिटी आहे इथे. पार्टनर्स कॅन चेंज लाईन ऑफ बिझनेस ॲज पर चेंजिंग बिझनेस सिच्युएशन. जशी बिझनेसची सिच्युएशन बदलेल तसे आपल्या बिझनेसची लाईनसुद्धा ते बदलू शकतात. इफ रिक्वायर दे मे क्लोज डाऊन द बिझनेस. गरज असेल तर बिझनेस बंदही ते करतील. सो बिझनेस चालू ठेवण्यामध्ये, बंद करण्यामध्ये त्यांची फ्लेक्सिबिलिटी आहे असं म्हटलेलं आहे. त्यांना हवा तसं ते डिसिजन घेऊन बिझनेस चालू ठेवतील किंवा बंद करतील. डिसिजन मेकिंग. आता पार्टनर्स हे असतात लिमिटेड, त्यांची क्वांटिटी लिमिटेड असते, त्याच्यामुळे लगेच ते आपापसामध्ये डिस्कस करतात आणि डिसिजन पटकन घेतात. म्हणजे डिसिजन मेकिंग प्रोसेस यांच्यामध्ये फास्ट होते ॲज कम्पेअर सोल ट्रेडरसुद्धा. आणि इथे सुद्धा डिसिजन मेकिंग प्रोसेस चांगली होते. सो डिसिजन आर टेकन आफ्टर डिटेल डिस्कशन अमंग पार्टनर्स. द क्वालिटी ऑफ डिसिजन मेकिंग इज बेटर दॅन सोल ट्रेडिंग कन्सर्न. सो सोल ट्रेडिंगच्या कंपॅरिझनमध्ये जर पाहिलं, इथे डिसिजनची क्वालिटी चांगली असते, कारण इथे डिसिजन घेण्यासाठी 2 पेक्षा जास्त मेंबर्स आहेत, पार्टनर्स आहेत, आणि त्यांच्यामध्ये या कोणत्याही मॅटरबद्दल चांगलं डिस्कशन होतं आणि त्याच्यातून जो क्वालिटीवाला डिसिजन असेल तो त्यांना घेता येतो. इफर्ट रिवॉर्ड रिलेशनशिप.
देर इज अ डायरेक्ट रिलेशन बिटवीन इफर्ट्स अँड रिवॉर्ड इन केस ऑफ पार्टनरशिप बिझनेस. तर इथे डायरेक्ट रिलेशन आहे. तुम्ही जर इफर्ट केला तर तुम्हाला नक्कीच चांगला रिवॉर्ड मिळेल. ईच अँड एव्हरी पार्टनर पुट्स इन बेस्ट इफर्ट अँड दस रिवॉर्ड्स आर शेअर अमंग दॅम. सगळे पार्टनर्स जे आहेत बिझनेसमध्ये स्वतःचा चांगला 100% इफर्ट्स देतात आणि मग त्याच्यातून मिळणारा प्रॉफिट जो आहे म्हणजेच त्यांचा रिवॉर्ड ते आपापसामध्ये शेअर करून घेतात. पार्टनरशिप ॲग्रीमेंट्स प्रोव्हाइड्स ॲक्टिव्ह पार्टनर्स मे गेट हायर शेअर इन प्रॉफिट ॲज कम्पेअर टू अदर पार्टनर्स इन द ऑर्गनायझेशन. तर पार्टनरशिप ॲग्रीमेंटमध्ये जो ॲक्टिव्ह पार्टनर आहे सर्वात जास्त त्याचा कामाचा सहभाग जर पार्टनरशिपमध्ये असेल तर त्याला शेअर ऑफ प्रॉफिटसुद्धा चांगला मिळेल अदर पार्टनर्सच्या कम्पॅरिझनमध्ये. पॉईंट नंबर 8 आहे गुडविल. गुडविल म्हणजे आपल्याला माहितीच आहे रेप्युटेशन, नावलौकिक. सो गुडविल मीन्स व्हॅल्युएशन ऑफ पार्टनरशिप बिझनेस इन द टर्म्स ऑफ मनी. इथे आपण म्हणू शकतो की गुडविल म्हणजे पैशाच्या स्वरूपात असणारी बिझनेसची व्हॅल्यू. द पार्टनरशिप एन्जॉयज गुड अमाऊंट ऑफ गुडविल इन द मार्केट. दिस गुडविल इन द मार्केट इज ड्यू टू क्वालिटी सर्व्हिस, बेटर सर्व्हिस टू कस्टमर, एथिकल वर्किंग ऑफ पार्टनरशिप बिझनेस. तर मार्केटमध्ये हे पार्टनरशिपचं गुडविल चांगलं झालेलं असणार आहे आणि हे होण्याचं कारण त्यांची सर्व्हिस क्वालिटी चांगली असणार आहे, कस्टमरला चांगली सर्व्हिस ते देतात आणि इथिकल वर्किंग आहे त्यांची, त्याच्यामुळे त्यांचं गुडविल चांगलंच असणार आहे. इन केस ऑफ ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर हॅज टू ब्रिंग सर्टन अमाऊंट ऑफ गुडविल इन द बिझनेस. म्हणूनच जेव्हा कधी नवीन पार्टनर बिझनेसमध्ये ॲड केला जातो त्या नवीन पार्टनरला काही अमाऊंट गुडविल म्हणून बिझनेसमध्ये आणावी लागते. आणि पुढे स्पेशलायझेशन हा शेवटचा मेरिट पॉईंट आहे. इन पार्टनरशिप बिझनेस सम पार्टनर्स मे बी गुड ॲट इफिशियंट और डिफरंट स्किल सच ॲज फायनान्स, टेक्नॉलॉजी, मार्केटिंग विच ब्रिंग्स इन स्पेशलायझेशन इन पार्टनरशिप बिझनेस. आता जेवढे पार्टनर्स बिझनेसमध्ये असतील प्रत्येकाचं एज्युकेशन वेगळं असू शकतं, प्रत्येकजण वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये स्किलफुल पर्सन असू शकतो आणि म्हणूनच एक स्पेशलायझेशन मिळतं पार्टनरशिप बिझनेसमध्ये. अँड दिस स्पेशलायझेशन ऑल्सो ब्रिंग्स हायर इफिशियन्सी इन द ऑर्गनायझेशन. आणि प्रत्येक पर्सन जर चांगला स्किलफुल असेल आणि चांगल्या पद्धतीने जर काम होत आहे तर ऑफकोर्स चांगलं इफिशियंट वर्क तिथे दिसून येणार आपल्याला. तर पार्टनरशिप फर्मचे मेरिट्स आपण पाहिले. आता आपण डिमेरिट्स पाहत आहोत. पहिला डिसएडव्हान्टेज आहे प्रॉब्लेम ऑफ कंटिन्युटी. पार्टनरशिप बिझनेस में फेस ऑफ कंटिन्युटी अनलेस प्रोवाइडेड फॉर कंटिन्युएशन ऑफ बिझनेस इन द इव्हेंट ऑफ डेथ, इन्सॉल्व्हन्सी और इन्सॅनिटी. तर आपल्याला मेरिट्समध्ये सांगितलं होतं की कंटिन्युटी राहू शकते, पण याचे चान्सेस किती आहेत तर याचे चान्सेस फार कमी असतात. म्हणजे डेथ होणं, इन्सॉल्व्हंट होणं पार्टनर किंवा इन्सॅनिटी असणं याच्यामुळे मॅक्झिमम वेळेस कंटिन्युटी ठेवता येत नाही प्रॉपर आणि बिझनेस बंद होऊ शकतो. इफ पार्टनरशिप ॲग्रीमेंट डज नॉट हॅव प्रोव्हिजन ऑफ कंटिन्युएशन ऑफ पार्टनरशिप बिझनेस इन केस ऑफ डेथ, इन्सॉल्व्हन्सी अँड इन्सॅनिटी. जर या सगळ्या प्रसंगामध्ये जर कंटिन्युटी कशी ठेवायची याची जर प्रोव्हिजन्स केलीच नसेल ॲग्रीमेंटमध्ये तर बिझनेस कंटिन्यू होऊच शकत नाही. मग अशा वेळेस तो बिझनेस डिझॉल्व होतो, बंद होतो. पॉईंट नंबर 2, absence of legal status. In partnership business, there is no separate legal existence of partnership firm. तर इथे पार्टनरशिप फर्मला एक स्वतंत्र अस्तित्व नाही आहे कायद्याप्रमाणे. इन द आयस ऑफ लॉ बोथ आर सेम. कायद्याच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर पार्टनर्स आणि पार्टनरशिप बिझनेस हे वेगवेगळे नाही आहेत, एकच आहे. लॉ डज नॉट मेक एनी डिस्टिंक्शन बिटवीन पार्टनर्स अँड फर्म. म्हणजे कायद्याप्रमाणे दोन्ही वेगवेगळे नाही आहेत, दोन्ही एकच असणार आहेत. So there is absence of separate legal status for partnership firm. In the event of death, insolvency or insanity, partnership firm is liable for dissolution. म्हणूनच इथे सेपरेट लिगल स्टेटस नसतो आणि जर काही प्रॉब्लेम्स बिझनेसमध्ये झाले तशा वेळेस तो बिझनेस बंद होऊ शकतो, डिझॉल्व होऊ शकतो. डिस्प्यूट्स आर कॉमन इन पार्टनरशिप बिझनेस. डिस्प्यूट्स म्हणजे वादविवाद होणं, भांडणे होणं. तर पार्टनर्स जास्त आहेत तर प्रत्येकाची ओपिनियन्स वेगळे असतात आणि एकमेकांना स्वतःचे त्यांचे ओपिनियन्स न पटल्यामुळे नॉर्मली यांच्यामध्ये वादविवाद होऊ शकतात. मग अशातून डिस्प्यूट्स क्रिएट होतात आणि डिस्प्यूट्समुळे फर्म डिझॉल्व होऊ शकते. वादविवाद झाले तर कोणीही एकत्र काम करण्यास तयार होणार नाही आणि अशा वेळेस बिझनेस बंद करावा लागू शकतो. नेक्स्ट डिसएडव्हान्टेज आहे नॉन ट्रान्सफरेबिलिटी ऑफ इंटरेस्ट. नो पार्टनर ऑफ बिझनेस कॅन ट्रान्सफर हिज शेअर इन बिझनेस टू आउटसाइडर विदाउट द कन्सेंट ऑफ ऑल पार्टनर्स. जे कोणी पार्टनर्स बिझनेसमध्ये काम करतात ते इतर पार्टनर्सच्या परवानगीशिवाय बिझनेसमधला काहीही पार्ट बाहेर नेऊ शकत नाही आहेत किंवा बिझनेस त्याने
कोणत्याही पार्टनरने समजा डिसाईड केलं की हाच सिमिलर बिझनेस मी मार्केटमध्ये जाऊन दुसरी करतो, तर इट इज नॉट पॉसिबल. ट्रान्सफरेबिलिटी बिझनेसमधून जाऊ शकणार नाही आहे. ओके, ट्रान्सफर करता येणार नाही. तुमचा हा बिझनेस आहे, हा बंद झाला तर तुम्ही तिकडे नवीन ओपन करू शकता, ठीक आहे, पण तो चालू असताना तुम्ही अदर पार्टनरच्या कंपॅरिझन शिवाय ते ट्रान्सफर करू शकत नाही बिझनेस शेअर. लिमिटेशन्स ऑन नंबर ऑफ पार्टनर्स. द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट लिमिट्स मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टनर्स. तर ॲक्टप्रमाणे मॅक्झिमम पार्टनर्स किती असावे याच्यावर लिमिट ठेवलं गेलेलं आहे. नो पार्टनरशिप फर्म कॅन गो बिहाइंड मॅक्झिमम प्रिस्क्राइब लिमिट ऑफ 50 पार्टनर्स. जास्तीत जास्त लिमिट 50 पार्टनर्सचं आहे. कोणती पार्टनरशिप 50 पार्टनर्स ठेवू शकते, त्याच्यापेक्षा जास्त पार्टनर्स तिथे नसणार. दिस रेस्ट्रिक्ट मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टनर्स ॲडमिटेड इन बिझनेस. आणि ह्याच्यामुळे इथे एक रेस्ट्रिक्शन येतं की बिझनेसमध्ये मॅक्झिमम पार्टनर्स किती असावेत. आणि अशा रेस्ट्रिक्शन्समुळे पार्टनरशिप फर्मवर एक्झिस्टन्स जो आहे असण्याचा इफेक्ट होऊ शकतो. कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन नेमकंच गोळा होणार आहे आणि मॅनेजमेंट सुद्धा पार्टनरशिप बिझनेसचं हे लिमिटेड राहणार आहे. डिफिकल्टी इन ॲडमिशन ऑफ पार्टनर. इन पार्टनरशिप बिझनेस देर इज ऑफन डिफिकल्टी इन ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर. आता जेव्हा नवीन एखादा मेंबर बिझनेसमध्ये ॲज अ पार्टनर म्हणून ॲड करायचं असेल तर अशा वेळेस डिफिकल्टी येतातच येतात. जसं की प्रॉफिट शेअरिंग रेशो आधी वेगळा होता, नंतर वेगळा येणार नवीन पार्टनर आल्यावर, मग तो कॅल्क्युलेट करा. देअरफॉर एक्झिस्टिंग पार्टनर मे ऑब्जेक्ट ॲडमिशन्स ऑफ न्यू पार्टनर इन बिझनेस. मग आधीच्या ओल्ड पार्टनर्सला त्याप्रमाणे बिझनेसची संपूर्ण रिव्हॅल्युएशन करावी लागते. एक्झिस्टिंग पार्टनर्स मे नॉट हॅव फुल फेथ ऑन इनकमिंग पार्टनर. नवीन येणाऱ्या पार्टनरवर किती विश्वास ठेवायचा हे सांगता येत नाही आणि याच्यामुळे डिफिकल्टी होते ॲडमिशन करून घेण्यासाठी नवीन पार्टनर्स. अनलिमिटेड लायबिलिटी. तर सर्व पार्टनर्सची लायबिलिटी अनलिमिटेड आहे. कोणत्याही असेटसाठी किंवा लोनसाठी त्यांची लायबिलिटी अनलिमिटेड आहे असं म्हटलं गेलेलं आहे. जर कोणत्याही असेट्समधून लायबिलिटी जर पेड होत नसेल तर अशा वेळेस जे लोन आहेत ते पार्टनर्सच्या प्रायव्हेट इस्टेट्समधून कव्हर केले जातात, प्रायव्हेट प्रॉपर्टीमधून कव्हर केले जातात. रिस्क ऑफ इम्प्लाइड अथॉरिटी. देर इज ऑफन रिस्क of implied authority in partnership business. Partners may take undue advantage of managing business on behalf of others, which leads to risk of implied authority. For example, partners may sign some agreement in his own capacity, which may be against the interest of the firm and partners. So कधी कधी काय होतं, एखादा पार्टनर स्वतःच सिग्नेचर करतो ॲग्रीमेंट्सवर आणि त्याच्यामुळे अदर पार्टनर्सला माहीत नसतं किंवा त्यांना याच्यामध्ये इंटरेस्ट नसतो त्या थिंग्समध्ये. सो याच्यामुळे थोडी गडबड होऊ शकते अशा ठिकाणी. सो पार्टनर्स मे टेक लोन्स और ॲडव्हान्सेस विदाउट कन्सेंट ऑफ अदर पार्टनर्स. कधी कधी पार्टनर्स इतर पार्टनर्सच्या परवानगीशिवाय लोन घेणं, ॲडव्हान्स घेणं अशा ॲक्टिव्हिटी करत असेल तर ही एक रिस्क आहे इम्प्लॉइड अथॉरिटीची. म्हणजे अशी डायरेक्ट कोणालाही कोणत्याही पार्टनरला डायरेक्ट अथॉरिटी मिळत नाही, कारण सगळेच ओनर असणार आहेत पार्टनर्स इथे. मग एखादा पार्टनर एकटाच ओनर असल्यासारखं कसं वागू शकेल, हे शक्य नाही आहे. पुढे limited capital. In partnership business, there is a capital as compared to joint stock company. There is less capital. जर जॉईंट स्टॉक कंपनीशी कम्पेअर केलं तर इथे पार्टनरशिपमध्ये खूप कमी कॅपिटल गोळा होता, कारण रेस्ट्रिक्शनसुद्धा आहेत. नंबर ऑफ मेंबर्स किती असावेत, पार्टनर्स किती असावेत, मग तेवढे पार्टनर्स किती कॅपिटल आणतील याच्यावर सुद्धा रेस्ट्रिक्शन आल्यास सो लिमिटेड कॅपिटल गोळा होतं असं आपण म्हणू शकतो. अँड प्रॉब्लेम सिक्रेसी. येस, अकाउंट्स, बुक्स ऑफ अकाउंट्स आणि फायनान्शियल मॅटर्स जरी पब्लिश होत नसले तरीसुद्धा पार्टनरशिप फर्ममध्ये याच्यामध्ये जी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे ती लीक होऊ शकते, कारण कोणताही पार्टनर बाहेर जाऊ शकतो मार्केटमध्ये, अदर कम्प्युटरकडे जाऊ शकतो, थर्ड पार्टीकडे जाऊ शकतो आणि ती इन्फॉर्मेशन देऊ शकतो. सो एक कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन दुसरीकडे पोहोचू शकते. सो म्हणूनच एक प्रॉब्लेम ऑफ सिक्रेसी असा एक डिसॲडव्हान्टेज इथे येतो. तर स्टुडंट्स, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पार्टनरशिप फर्मचे मेरिट्स आणि डिमेरिट्स पाहिलेले आहेत. आय होप तुम्हाला कन्सेप्ट समजला असावा पार्टनरशिप फर्मचा. काही डाऊट असेल तुम्ही मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. तर असंच भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.